क्षेत्ररक्षक शुभेच्छा असतील. निर्णायक महत्वाची मॅच जिला होती या सुरुवात. पहिलाच बॉल ऑफस्टंपवर 9चा इशारा पंचाच्या माध्यमातून इथे आलाय. अतिरिक्त धावसंख्या ज्यानं सुरुवात झाली या डावाची इनिंगची. धावफलकाचा श्री गणेश एका एक्स्ट्रा रन हॉटेल सुमेर सिंग पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मैदानामध्ये श्रेया कन्स्ट्रक्शन या टीमच्या विरोधामध्ये. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र उडवलाय बॉलला डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेने जात असताना अप्रतिम फिल्डिंग एफर्ट, लाजवाब फिल्डिंग एफर्ट. स्टॉप केलं बॉलला, वाचवलं तिथे रन्स. धावसंख्या फक्त 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते इथे 2 वर. अप्रतिम लाजवाब काबिल तारीफ फिल्डिंग एफर्ट तिथे आपल्याला पाहायला मिळालं. समोरच्या बाजूने हा फटका सजवला होता. सेफ झोन ज्याला म्हटलं जातं, ओव्हर दी बॉलर हेड. लेफ्ट हँडर बॅटर यावेळेस स्ट्रायकर एंडकडे मुकुंद. बघूया कशा पद्धतीनं आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात करताना तो आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल, शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, त्यावर आघात. क्षेत्ररक्षक दूर राहिलाय त्यामुळे तिथे रन्स मिळण्याची शक्यता आहे. जोपर्यंत बॉलला उचलला दुसऱ्या रन करता इथे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल आणि वेगानं चपळतेनं या 2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 4 या आकड्यावर. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला तिथे खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल काऊक कॉर्नर मधनं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल यावेळेस सरळ सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे रन्स मिळतील 4. तीन चेंडूचा खेळ, 8 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, बिहाइंड दी विकेट वेगानं चाललाय हा बॉल. जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल त्यावरच समाधान मानावं लागेल. धावसंख्या 9-9. यावेळेस मात्र तिथे आवाज आला होता विकेट कीपर त्याला बॉलनं गुंगारा दिलाय. एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाते आणि 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. ओव्हर नंबर 1 सध्या प्रगतीपथावर आहे. 1 ओव्हरचा खेळ जो संपण्याच्या मार्गावर आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधला शिल्लक आहे. मुकुंद 3 बॉल मध्ये 6 वर बॅटिंग करतोय. चांगला स्ट्राईक रेट राहिलाय त्याचा या पहिल्या ओव्हर मध्ये. यावेळेस मात्र धुरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्वतः विकेट कीपर त्या बॉलवर आला जोपर्यंत फील्ड केली. इथे ओव्हर समाप्त झाली. नंबर 1 ची पहिल्या ओव्हरचा खेळ 10 हा आकडा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतो. इथे पेस मात्र बॉल जर आपण पाहिला तर डाव्या स्टीवर राहिला, तिथे वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि वाईट बरोबर धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा या राफलकावर होत्या. त्यामध्ये आता वाढ होईल, धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचताना तुषार जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. यावेळेस मात्र हा बॉल पेसनं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं जात असताना आपल्याला पाहायला मिळालंय. 11 धावा आहेत धावफलकावर. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे चांगला बॉल आहे, फलंदाजाला बंदिस्त करणारा, शांत करणारा, वेटीस धरणारा तो बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. हतबल झालेला बॅटर आपल्याला तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. काही संज्ञा ज्या बदलल्या गेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, बॅट्समन यापूर्वी म्हटलं जायचं मात्र आता बॅटर म्हटलं जातं. त्याचं कारणही तसंच आहे, कारण पूर्वी फक्त पुरुषांचं क्रिकेट ते खेळलं जायचं म्हणून बॅट्समन म्हटलं जायचं. आता महिला क्रिकेट ही खेळलं जातं आणि मग त्याला वेगळा एक शब्द उच्चारणं गरजेचं होतं, कारण बॅट्समन हा शब्द पुरुषार्थी होता. त्यामुळे तो बदल झाला आणि एकत्रित दोघांना संबोधता यावं म्हणून बॅटर हा नवा शब्द ICCनं या क्रिकेटमध्ये आणला. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. एक रन तिथे धावफलकावर जोडली गेली. एकच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा या धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो या ओव्हर मधला शिल्लक आहे आणि या येणाऱ्या 2 बॉल्स मध्ये कशा पद्धतीने खेळ होईल. प्रतिषटक 10 जर तुम्ही इथनं जोडल्या तर तुम्ही 70च्या जवळपास पोहोचू शकता आणि फ्लड लाईट क्रिकेट ज्याला म्हटलं जातं ते फ्लड लाईट क्रिकेट, ज्यामध्ये तुम्ही 70 धावा डिफेंड करू शकता जर चांगली गोलंदाजी तुम्ही केली. तुषार आपल्या षटकातील 5वा बॉल घेऊन समोर मुकुंद त्याच्या विरोधामध्ये उभा आहे. दिशा भरकटली, यावेळेस डाव्या स्टीवर बॉल पिच झाला आणि विकेटच्या मागे गेला, तिथे वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. धावसंख्येमध्ये भर झाली, धावसंख्या 15 आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हर मधले. बघूया येणाऱ्या 2 बॉल मध्ये कशा पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र कडक, फेसबुकच्या कमेंट मध्ये हा शब्द तुम्हाला जरूर सापडेल, अगदी कडक स्ट्रोक, बॉल सीमा रेषा पार, षटकार. तुषार गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि अगदी हुशारवाली जी कामगिरी असते ना ती त्याला मैदानाच्या आतनं करावी लागेल. सध्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या अगदी सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे. यावेळेस पुन्हा एकदा खेचून मारलंय, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे जीवाच्या आकांतानं प्रयत्न करताना पाहायला मिळाला, मात्र त्याला बीट करत असताना बॉल सीमा रेषा पार. या षटकाचा आलेला हा दुसरा दमदार स्ट्रोक, षटकार.
पहिला बॉल त्यावर एक सिंगल येते. दोन पूर्णांक 1 षटकाचा खेळ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा या राफलकावर आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चांगला स्ट्रोक देखणा फटका असं म्हणू शकतो. बॉल सीमारेषा पार, चौकार. रिप्ले मध्ये हा स्ट्रोक पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. काय अप्रतिमतेने केलं. अखेरच्या क्षणी एक पायाला स्वतःपासून वेगळं केलं, बॉडीला स्विच केली आणि बॅट स्विच करत असताना एक अप्रतिम हा स्विचचा फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. चौकारापर्यंत परावर्तित केलाय. जेवढ्या वेळा पाहतच राहावंसं वाटेल. या फलंदाजाकरता आज रात्रीचा स्टेटस तो तयार झालाय. स्टेटसला ठेवू शकता एवढा चांगला फटका इथे त्याच्याकडनं निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. मुकुंद जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस पुन्हा एकदा तिथे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक फॉलो स्वीप तो खेळण्याचा प्रयत्न डाव्या स्ट्रीच्या बाहेर राहिला. वाईटचा इशारा आलाय. चांगला खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुरे हातानं मैदानामध्ये फलंदाजी करत असताना फलंदाज मुकुंद 7 बॉलमध्ये 22 वर बॅटिंग करतोय. सुस्थिती आपल्या टीम करता निर्माण करतोय. सध्या जर आपण पाहिलं तर गोलंदाज परेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल उडवला. यावेळेस मध्ये हवेमध्ये बॉल चाललाय सीमा रेषा पार. एक दमदार क्वालिटी दर्जेदार स्ट्रोक, षटकार. अप्रतिम फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा सीमा रेषेच्या भ्रमंतीला वन बाउन्स ओव्हर द रूफ. बॉल सीमा रेषा पार, चौकार. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी ती आपल्याला सध्या पाहायला मिळते. एकच नाव सध्या चर्चेमध्ये आहे. मुकुंद 10 बॉलमध्ये 32 वर बॅटिंग करतोय. शॉट ऑफ लेन बॉलला खेळलंय, मात्र अति जोरकस मारण्याच्या नादात हा फटका मिस झालाय असं म्हणावं लागेल. कारण खूप जोरानं खूप दूर मारण्याचा प्रयत्न होता. कारण शॉट ऑफ लेनचा बॉल होता, आखूड टप्प्याचा बॉल होता. 3 ओव्हरचा खेळ. प्रतिषधक 15च्या सरासरीनं 45 धावा दाफलकावर जोडल्या गेल्यात. तीन ओव्हरचा खेळ. 45 धावा दाफलकावर आहेत. चला गेम थोडस स्पीडअप ठेवा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज वसीम गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हा बॉल ऑफ्टरमोरनं विकेटच्या मागे. स्मार्ट गोलंदाजी त्याला इथे करावं लागेल. वसीम या शब्दाचा अर्थ किंवा उर्दूमध्ये वसीमचा अर्थ आहे सुंदर, हँडसम असं म्हटलं जातं वसीमला. तो वसीम सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल
यावेळेस मात्र हा बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न, तिथे एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. एकच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 46. जसं त्याचं नाव आहे तशी सुंदर गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. वसीम याचा अर्थ हँडसम होतो आणि इथे हँडसम गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ अगदी योग्य टप्प्यावर इथे आपल्याला पाहायला मिळालाय. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज वसीम सज्ज होतोय. त्याच्या विरोधामध्ये हरिचंद्र हा खेळाडू तुम्हाला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतं. बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपाने इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे प्राक्तन किणी आमच्याशी जोडले गेलेत. इशारा आला वाईटचा. ऑफ्टनच्या बाहेरची पिचिंग होती आणि ऑफ्टनच्या बाहेर पिच झाल्यानंतर बॉल अतिरिक्त बाहेर निघाला, त्यामुळे वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये धावसंख्या 47. पुण्याच एकदा वसीम सज्ज होतोय. आपल्या षटकातील पुढचा बॉल हरिश्चंद्र करता. यावेळेस मात्र बॉल बॅटमध्ये प्रॉपर मिडल नाहीये. बॅटच्या आतल्या साईडची कडा घेतल्यानंतर विकेटच्या जवळच थांबला. तिथे एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. थोडस साईडला उभं राहायचं. हा बस. चार चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ झालाय. एक वाईट बॉल आहे. 3 चेंडूचा खेळ आणि 47 धावा या राफल कव्हर आहेत. इथे मात्र बॅटमध्ये पुन्हा एकदा प्रॉपर मिडल ते पाहायला मिळालं आणि एक सिंगल ती घ्यायची होती. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती. मुकुंद अगदी चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळालाय. 13 बॉल त्यानं फेस केलेत आणि 33 धावा त्यानं दाफलकावर जोडल्यात. हॉटेल सुमेर सिंग ज्याला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचा त्याचा एक मनसुबा आहे. आपल्या टीमला स्ट्रॉंग झोनमध्ये न्यावं. आपल्या गोलंदाजांकरता एक चांगलं मनोबल तिथे आपण निर्माण करावं. वसीमच्या विरोधामध्ये रन्स घेणं थोडंसं कठीण झालं हरिश्चंद्रला. मात्र मुकुंद जर आपण पाहिलं तर त्यानं प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतलाय. तो स्ट्रायकर एंडकडे आहे. यावेळेस डावकुरे हातानं फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र एक तगडा प्रहार. बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला सीमारेषेच्या भ्रमंतीला पाठवलंय. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. हे बघा रिप्लेमध्ये पाहायला मिळेल. बॉडी लाईनवर हा बॉल होता आणि त्याला अगदी योग्य तऱ्हेने खेळलंय आणि चौकारामध्ये परावर्तित केलंय. ओव्हर इथे समाप्त झाली. 4 ओव्हरचा खेळ. ड्रिंक्स ट्रॉली जी मैदानामध्ये येईल आणि जर आपण पाहिलं तर आपल्या ड्रिंक्स ट्रॉलीचे जे प्रायोजक आहेत माननीय सन्माननीय डॉक्टर कमलाकर दादा पाटील, मित्रपरिवार, माजी सरपंच कुपणी. ड्रिंक्स ब्रेक इथे आपल्याला पाहायला मिळतोय.
मनीगुरू राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस-रात्र पैशासाठी 8 तास, 10 तास, 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस-रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत, पण अर्थसाक्षर नाही आहे. तर अर्थसाक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3,500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटींपेक्षा हा अमाउंट मी लोकांची आज सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मनीगुरू इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. दिव्य मराठीचा फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. जळगाव भूषण आहे, खानदेश रत्न आहेत. हे विविध प्रकारचे पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. या आणि गुंतवणूक करा. नमस्कार, मी मणिगुरू दीपाली राहुल पाटील, SIP ने. बॅक टू क्रिकेट. चला पुन्हा एकदा मैदानामध्ये जाऊया. सध्या ड्रिंक्स इंटरव्हल तो समाप्त झालाय. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता तुषार. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. तो तुषार यावेळेस गोलंदाजी करण्याकरता येतोय आणि तेच आव्हान पुन्हा एकदा त्याच्या समोर आहे. कारण 15 बॉलमध्ये 43 वर मुकुंद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि तो जर याच पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमधनं करत राहिला तर मग तिहेरी आकडा त्यापासून वंचित राहू शकणार नाही हॉटेल सुमेर सिंग. चला मॅच सुरू करा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन जाण्याकरता. एक चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. हरिश्चंद्र तो स्ट्रगल मध्ये आहे. त्यानं 11 बॉल खेळलेत आणि 11 बॉल मध्ये त्याने रन्स किती केलेत? फक्त 7. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज तुषार आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चांगला मारा त्याच्याकडनं अधोरेखित होत असताना आपण पाहताय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन जेवढ्या योग्यतेनं असायला हवं ते झालं नाही आणि तिथे वाईटचा इशारा. पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त रन्स त्यामध्ये भर होतीये. डाव्या स्टीच्या बाहेर हा चेंडू राहिला होता. वाईट बरोबर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 59-59. करंट रन रेट 14.16. प्रोजेक्टेड स्कोर 99. 59 सध्या दाफलकावर आहेत. उडवला यावेळेस हवेमध्ये. झेलची संधी आहे आणि सोडला. सहज सोपा साधा लॉलीपॉप कॅच ज्याला आपण म्हणू शकतो तो लॉलीपॉप कॅच तिथे निरंजन पवार याच्याकडनं जमिनीवर पडला. जीवनदान आयुष्यमान भव असा इशारा आणि त्याबरोबर रन्स. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर अगदी योग्य तऱ्हेने डिलिव्हर केलाय. तुषार कमबॅक करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये रोखायचं, बंदिस्त करायचंय, शांत ठेवायचं आणि इथे जर आपण पाहिलं तर यावेळेस मात्र तगडा प्रहार. बॉल सीमा रेषा पार. इट्स अ रियल आउट ऑफ द पार्क. षटकार. जुना दिलेला ना. मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर बॉल सातत्यानं मैदानाच्या बाहेर जात आहेत आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर चेंडूचा तुटवडा तो आपल्याला थोडासा जाणवतोय. कारण या मॅच मध्ये या इनिंग मध्ये 2 चेंडू आतापर्यंत गहाळ झालेले आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर वाईटचा इशारा. तुषार
थोडासा वाचण्याचा प्रयत्न केला, मात्र इथे या वाईट बरोबर धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 66, प्रोजेक्टेड स्कोर जो 99 100 तिथेच घुटमळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण बॅटिंग तेवढीच चांगली होती. 26 धावा 1.4 षटकानंतर खर्च केल्यात आतापर्यंत तुषारनं, म्हणजे तोही महागडा ठरलाय. पुढचा बॉल इथे करंट व्हॉइस तो आपल्याला ऐकायला मिळाला. एफर्ट लावले होते, मात्र एफर्ट एवढे चांगले लावले तेवढीच चांगली फिल्डिंग तीही तिथे आपल्याला पाहायला मिळाली. रन जर आपण पाहिले तर तिथे 2 आले. 1 मिनिट तिथे चौकाराचा इशारा आलाय. पंचाच्या माध्यमातून चौकार आहे हा. बघा रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय नेमकं काय घडलं. बॉल तिथे पायाच्या साह्यानं थांबवला गेला आणि बाउंड्री रोफ ला टच झाला. तिथे चौकार आला. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पुसते 71. 71 6वं षटक आणि वैयक्तिक 50 इथे कंप्लीट केल्यात फलंदाज मुकुंदनं. आपल्या 50 धावा त्यानं इथे कंप्लीट केल्यात. मुकुंदच्या नावावर एक अर्धशतक ते आपल्याला पाहायला मिळते. वाईटचा इशारा आला या दरम्यान. लाजवाब इनिंग इथे पेशकश करत असताना मुकुंद आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक 50 रन कुठल्याही फलंदाजाकरता महत्वाचे असतात. त्यांनी अगदी 18 बॉलमध्ये हे अर्धशतक त्यानं कंप्लीट केलंय. त्यामुळे एक चांगली काबिली तारीफ इनिंग त्याच्याकडनं आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. इथे जर आपण पाहिलं तर निर्धावाच्या स्वरूपानं चेंडू येतोय. 6 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. 72 ऑन बोर्ड. इथे क्लीन बोल्ड केलंय फलंदाजाला. विकेटचं बदन खेळाडू बाद.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 76 धावा, 5.2 षटकाचा खेळ. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 83 रन्स, 5.4 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस वेगवान तेज तर्रार फलंदाजाला बीट करणारा हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव डॉट. एटी 83 रन्स धावफलकावर आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती स्थिर 6 ओव्हरचा खेळ, 83 धावा. फिल्डिंग करणारी टीम तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. आमचे ऑफिशियल स्कोरर त्यांनी तसं आम्हाला दर्शवलंय. एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये आता ठेवावा लागेल. पंच तशा पद्धतीची वॉर्निंग द्यायची आहे आणि कारण जास्त वेळ घेतला या इनिंगमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. पहिलाच बॉल खूप जास्त बाहेर, वाईटचा इशारा आला. इथे पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि 84 धावा दाफलकावर आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र खोल टप्प्याचा बॉल होता, ज्याला लॉंगॉनकडे खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. शांत ठेवावं लागेल. या ओव्हरमध्ये खूप जास्त आक्रमकता जर या ओव्हरमध्ये दाखवली गेली तर ते तुमच्याकरता धोकादायक ठरू शकतं. 85 धावा, एक चेंडूचा खेळ झालाय. वसीम गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय आणि वसीमला इथे शांत ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतनं करावा लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटच्या खालच्या अंगाला लागताना बॉल जमिनीशी संलग्न चाललाय. जोपर्यंत ते उचलला, रिटर्न केला गेला, एक सिंगल त्यावरच समाधान मानावं लागेल. आणि एक सिंगल च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 86 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र हा फटका समोरच्या बाजूने सजवलाय. क्षेत्ररक्षक त्याला बीट करताना बॉल गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. अखेरच्या ओव्हरमध्ये आक्रमकता गरजेची असताना तिथे एक चांगला स्ट्रोक प्ले केला गेलाय. चौकार. नव्वद धावा दाफलकावर आहेत. 6.4 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडू या ओव्हर मध्ये शिल्लक आहेत. प्रोजेक्टेड स्कोर आता 90-95 मध्ये दाखवतोय आणि किती धावा येतील इथनं येणाऱ्या 2 बॉलवर याकडे लक्ष आहे सर्वांचं. इथे मात्र फटका तो फसलाय. बॉल हवेत, विकेट मिळते. माघारी परतावं लागेल बॅटरला. शेवटचा बॉल पूर्वार्धाच्या खेळामधला शिल्लक राहतोय आणि तो खेळण्याकरता एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल.
आणि शेवटच्या बॉलवर इथे चौकार आलाय, ज्या चौकाराच्या मदतीने 94 ऑन बोर्ड, 95 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला आजच्या दिवसातील जी शेवटची मॅच आहे, ज्या शेवटच्या आजच्या या रात्रीतील शेवटच्या मॅचच्या टॉस कडे आपण जाणार आहोत. त्रिमूर्ती फाउंडेशन आणि गिरनाई शेर आपण नाणेफेक करण्याकरता यायचे. सन्माननीय सतीशजी मराठे आणि सोनूभाऊ यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हावं, जिथे नाणेफेक केली जाईल. सन्माननीय चेतन भाऊ, आपल्याला ही विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हावं. नाणेफेक तिथे संपन्न केली जाईल.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज पहिल्या ओव्हर करता सज्ज होतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल या ओव्हरमध्ये. इथे एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघतोय. याच पद्धतीची गोलंदाजी जी अपेक्षित आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर योग्य टप्प्यावरनं हा बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं नेला गेलाय. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय उंच हवेतनं. बॉल चाललाय सीमा रेषा पार. जशास तसं चोख प्रत्युत्तर. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से. गेंद बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर योग्य तऱ्हेने खेळलाय आणि बॉल जर आपण पाहिला तर निघून गेलाय सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे रन्स मिळतील 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर या चौकाराच्या मदतीने आता वेगानं पुढे सरकत असताना 10 वर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय मात्र त्याच्याकडनं झाली चुकी. चुकीचं भुगतान 1 रन मध्ये करावं लागेल. 1 रन तिथे दाफलकावर जोडली जाईल. जीवनदान तिथे फलंदाजाला मिळेल. मुकुंद त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत होता. अगदी चांगल्या पद्धतीनं जज त्यानं बॉलला केलं मात्र अखेरच्या क्षणी ते उंजळीमधनं बॉल बाहेर पडला. धावसंख्या 11 आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्यावर आघात. बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. षटकार. प्राक्तन किनी सध्या एक चांगला इशारा त्यांच्या माध्यमातून षटकाराचा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एन्जॉय करतात तेही या स्पर्धेला. एक उत्तम दर्जाचे क्रिकेटर ते सुद्धा आहेत. टाइम शील्ड मध्ये क्रिकेट खेळताना त्यांना आपण पाहतो आणि एक चांगला इशारा त्यांच्या माध्यमातून
धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा, 2 विकेटच्या पतनानंतर 1.5 षटकाचा खेळ. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 24 आहे. 31 बॉल 71 ही धावसंख्या तुम्हाला धाफलकावर लावायची आहे. 7 ओव्हरच्या मॅचेस मध्ये एक चांगली टोटल धाफलकावर उभी राहिली. खोलडापायचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला जोपर्यंत त्यांना स्टॉप केलं, एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळाला आणि ओव्हर समाप्त झाले. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. 2 ओव्हर नंतर 24-24. गोलंदाज रोहित गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिकार इथे तुम्हाला करावा लागेल. तुषारला चांगला खेळ मैदानात दाखवावा लागेल. आतापर्यंत निश्चित चांगला खेळलाय, मात्र इथनं पुढेही त्याला खूप चांगला खेळ, दर्जेदार खेळ मैदानात दाखवावा लागेल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, त्यावर आघात, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार, षटकार. दर्जेदार आणि दमदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमधनं तुषार करत असताना पाहायला मिळते. ऑफ्टमर थोडासा शफल झाला, एक बायो तिथे जर आपण पाहिलं तर 4थ्या-5व्या स्टंपवर नेला आणि तिथनं मग हा फटक्याला अंजाम दिला. षटकारामध्ये परावर्तित केलं बॉलला आणि धावसंख्येला पुढे सरकवण्याचा प्रयत्न करत असताना 30 या आकड्यावर नेऊन ठेवलंय. 8 चेंडू आणि त्यामध्ये 26 वर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तुषार पाहायला मिळतोय. हीच इनिंग अशीच पुढे नेत त्याला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. जर या मॅच मध्ये त्याला विजय संपादित करायचा आहे, त्याच्या टीमला ती विजयाची चव त्याला चाखायला द्यायची, तर मग त्याला आक्रमकतेने बॅटिंग करावी लागेल. यावेळेस समोरच्या बाजूने फोर्स करण्याचा प्रयत्न तो फसलाय. लॉंगॉन मध्ये एक चांगला कॅच, या डावातला सर्वात महत्वाचा विकेट तो संपादित केला गेला इथे गोलंदाज रोहित कडनं. फलंदाज तुषार त्याच्या पारीचं अंत, विकेटचं बदल, खेळाडू बाद. यावेळेस मात्र हा बॉल बॅक टू द बॉलर खेळला गेला होता. बघा ती एक विकेट आली, त्या विकेट नंतर एक बाउंड्री सुद्धा आली, मात्र त्यानंतर एक डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर इथे 14च्या वरचा आहे. 26 बॉल 61 धावसंख्येची गरज आहे. अजाज जो मैदानामध्ये आहे आणि इथे अजाजनं हा बॉल एक सिंगलच्या उद्देशाने खेळला आणि एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली गेली. 60 धावा अजूनही विजयाकरता बनवायचे आहेत. 14.40 दिसतंय. हा बॉल त्याच्यावर किती रन्स येतील त्यानंतर शेवटच्या 4 ओव्हरमध्ये
तुम्हाला किती बनवायचे असतील ते तिथे आपल्याला कळेल. 15ची जवळपासची सरासरी ती तुम्हाला इथं अधोरेखित करणं गरजेचं आहे. आणि इथे फटका तर चांगला आहे. बिटवीन द गॅप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र खाली आहे. बॉल तिथनं निघून जाईल सीमारेषा पार. आता येणारे बॉल शिल्लक आहे तिथनं 24 आणि रन्स बनवायचे आहेत 56. वाईटचा इशारा. मुकुंद पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. ओव्हर नंबर 4 सध्या प्रगती पथावर आले. पहिलाच बॉल इथे एक्स्ट्राच्या स्वरूपानं. 55 धावा. येणारे 24 चेंडू ते शिल्लक आहेत. इथे शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी. तिथे ड्राईव्हचा प्रयत्न. बॉल निर्धावच्या स्वरूपानं. इथे क्लीन बोल्ड. माघारी परतावं लागेल. ती नाराजी निश्चित पाहण्यालायक असेल. जे फलंदाजांनी जो रोष व्यक्त केला तिथे विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर या वाईट बरोबर 41 41 धावा या राफलकावर जोडल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये आपलं प्रावीण्य मुकुंदनं जरूर दाखवलंय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल शरीरापासून दूर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येतोय. डॉट बॉल आलाय का. यावेळेस मात्र हा बॉल तिथे कव्हर कडे उडवलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कॅच कॅरी झाला. विकेट मिळतीये. खेळाडू बाद. इथे मात्र हा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. प्रयत्न चांगले होते. प्रतिकार ज्या पद्धतीचा असायला होता तो तेवढ्या योग्यतेने आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. धावसंख्या पूर्णपणे शांत ती आपल्याला पाहायला मिळते. इथनं 20 बॉल
यावेळेस मात्र समोरच्या बाजूनं चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल गेला सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. ला 5 अशी स्थिती आहे सध्या. जर आपण पाहिलं तर कोण आला नवीन बॉलर? यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय हवेमध्ये, चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. तिथे क्षेत्ररक्षकांना जोपर्यंत फील्ड केलं आणखी एक धाव घेण्याची संधी येईल आणि इथे तब्बल 3 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते 48 48 या आकड्यावर. 17 चेंडू आणि 47 धावसंख्येची गरज आहे. आक्रमकतेनं बॅटिंग ती मैदानाच्या आतमधनं होणं गरजेचं आहे. 5 विकेट्स गेल्यात. रोहित गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र ऑन साईडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॉल जमिनीवर दणदण करत चाललाय. जोपर्यंत मिड विकेट क्षेत्रामध्ये त्याला उचललं गेलं. एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली ज्याने धावसंख्या 49 49 ऑन बोर्ड. 5 विकेट ते आतापर्यंत गेल्यात. शांतता आहे या डावामध्ये. ज्या पद्धतीची अपेक्षा होती तेवढा चांगला खेळ तो पाहायला मिळालेला नाहीये. स्नेहल प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय विजयदादा देसाई इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नोचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होती. 1 न वाढती आणि धावसंख्या जाऊन पोचती ती 50 कम्स 50 धावा. तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली गेली आहे. नो बॉल. धनंजय बॉलर. इथे मात्र एक चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. फ्री हिटचा चेंडू होता त्यावर तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली गेली. रनआउट आहे की नाही ते चेक केलं जाईल. OUT बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल फलंदाजाला. विकेटचं बंधन होतंय. खेळाडू बाद.
इथे षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक तगडा प्रहार ड्रिंक्स ब्रेक नंतर ब्रेक के बाद असं चित्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालंय. षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीनं 56 धावा धाफलकावर लागल्या गेल्यात. 4.5 षटकाचा खेळ. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पेसनं जनरेट करत असताना बॉल विकेटच्या मागे निर्धाव ओव्हर समाप्त झाली आहे. एकंदर 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर नंतर 56 धावा, येणारे 12 बॉल, 39 धावसंख्येची गरज. छप्पन्न धावा. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे एक चांगला बॉल आत आला. टप्पा खेळल्यानंतर फलंदाजाला बीट करताना तो विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळालाय. 11 चेंडू आणि 39 धावा. प्रत्येक चेंडू गणित समीकरण बिघडते. प्रत्येक चेंडू गणित समीकरणामध्ये बदल तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र आणखी एक चांगला चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. अपील आहे, मात्र त्या अपील मध्ये कुठलाही दमखम तो आपल्याला पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 56 या आकड्यावर स्थिर आहे. सध्या 2 चेंडूचा खेळ अगदी योग्य तऱ्हेनं गोलंदाजानं जिथे डिलिव्हर केलेत बॉल. चांगला बॉल, वा काय अप्रतिम त्यानं चेंडू इथे डिलिव्हर केलाय. गुडलँड स्पॉटच्या परिसरावरनं चेंडूला टॉस केलं, आतल्या बाजूने खेचलं आणि बॉल तिथे जर आपण पाहिला तर निर्धावच्या स्वरूपाने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि निश्चित यश मिळालं. बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बॉलवर फिंगर रोल केले होते, कट केलं, आतल्या बाजूने खेचलं आणि एक निर्धाव चेंडू. आणखी एक चांगला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सलगचा 4था निर्धाव. 8 बॉल 39. यावेळेस मात्र हा बॉल तो सीमारेषेच्या दिशेने चाललाय. जोपर्यंत फील्ड केला गेला तिथे 2 धावा. त्या धाफलकावर तिसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि तिथे जर आपण पाहिलं तर त्या रन्स धाफलकावर जरूर जोडल्या गेल्यात. विजयाकरता इथनं 37 धावा, येणारे 7 बॉल शिल्लक आहेत. सिंगल डबल्स तुम्ही कितीही वेगाने पडलात तरी या धावा षटकारांशिवाय धाफलकावर लावणं ते शक्य नाहीये. एक सिंगल इथे धाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धाफलक जर आपण पाहिलं तर ते पुढे सरकत असताना जाऊन पोचतो. एकंदर 59. येणारे शेवटचे 6 बॉल आणि 6 षटकार, 36 धावसंख्येची गरज.
गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज सज्ज होतोय. फक्त औपचारिकता बाकी आहे या ओव्हरमध्ये मॅचला संपवण्याची. खरं तर आधीच हॉटेल सुमेर सिंग ज्यांना खूप चांगली फलंदाजी करताना या मॅचवर कुरघोडी केली होती. श्रेया कन्स्ट्रक्शन हा संघ इथे पराभवाच्या छायेखाली आहे. 4 चेंडूमध्ये 35 धावा. ते आता कदापि शक्य नाही आहेत. फक्त जी औपचारिकता आहे ती इथे पूर्णत्वाला नेण्याचं काम ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथे एक चांगला झेल, आणखी एक गडी, तो तंबूच्या असरला परदेल. विकेटचं पतन खेळाडू बाद. नेक्स्ट मॅच बोथ टीम रेडी राहायचे. ही मॅच संपल्या लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यायचंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज शेवटच्या ओव्हरची जी औपचारिकता आहे ती औपचारिकता पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे हा बॉल अगदी योग्य तऱ्हेने खेळलाय, मात्र एक सिंगल डबलनं या मॅचमध्ये आता काही एक भागणार नाहीये. शेवटचा बॉल असेल त्यानंतर ऑफिशियल अनाउन्समेंट होईल. हॉटेल सुमेर सिंग जे या मॅचला जिंकतायत आणि ही मॅच त्याने आपल्या नावावर केली आहे. श्रेया कन्स्ट्रक्शन ज्यांना पराभवाची चव चाखावी लागली आणि इथे विजयी होती टीम हॉटेल सुमेर सिंग. हॉटेल सुमेर सिंग या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम श्रेया कन्स्ट्रक्शन. चला नेक्स्ट मॅच लगेचच मैदानामध्ये या फिल्डिंग लावण्याकरता. आता वेळ घेऊ नका, लगेच या, लगेच फिल्डिंग लावून मॅच सुरू करायची आहे.